हाय हॅलो नमस्कार मित्रांनो. तर जसं मी सांगितलं होतं मागच्या व्लॉगमध्ये की आपण कुठेतरी बाहेर आउटिंगला जाणार आहे. आता लाँग विकेंड आहे आणि लाँग विकेंडच्या आधीच सुरू व्हायच्या आधीच मी निघालो आहे. तर निघालो मी त्र्यंबकेश्वरला नाशिक आणि बस 10:30ची आहे. ती आहे आपली शिवाजीनगरमधून. त्यासाठी कॅब बुक केली आहे. कॅब आली आहे. कॅबमध्ये बसून शिवाजीनगरच्या दिशेने यायचं आहे. बस ड्रायव्हरला ऑलरेडी एकदा कॉल केलेला आहे. त्याने पण एकदा कॉल केला. ॲक्च्युली वाकडमधून बस होती कोथरूडमधून. तर त्याने सांगितलं की शिवाजीनगरपर्यंत या, तिथं जवळ पडेल तर तिथं जायचं आहे. तर आता निघालो आहे. शिवाजीनगरपर्यंत पोचायला वेळ लागेल. तिथून बघूया. तिथून मग आपण नाशिकला निघू. त्र्यंबकेश्वरला जाणार आहे बस ती. तर जसं बसमध्ये ॲपमध्ये टाईम दाखवले की सकाळी 5:30 पहाटे 5:30ला पोचेल. तर स्लीपर आहे, मग काही प्रॉब्लेम नाही, आराम करता येईल जाताना. आणि हे आपलं नगर रोडचं ट्रॅफिक जसं की रात्रंदिवस पुणे शहर बसलो आहे. तर आता पोचलो आहे. पुढे दिसतं आहे ते आहे तिथून बस पलीकडच्या रोडने येणार आहे. तर पलीकडच्या रोडने बस आल्यानंतर पुढे आपल्याला दिसतं आहे COEP हॉस्टेल. आपला रोड क्रॉस करून पलीकडे जायला लागेल. पुढे संचिती हॉस्पिटल आहे. त्याच्या आसपासच कुठेतरी त्या बसचा पिकअप पॉईंट आहे. तर तिथं जायचं आहे. रोड क्रॉस करून आलो आहे. बस आली आपला. तर आपण पोचलेलो आहे त्र्यंबकेश्वरमध्ये. आत्ताच ते ड्रायव्हरने सांगितलं की बस पोचलेली आहे. बरेच लोक उतरणार आहे. ऑलमोस्ट सगळे बस रिकामे झाले. कारण लास्ट स्टॉप आहे. आणि आपण आता पहिली गोष्ट आहे की आपल्याला रूम बघायला लागेल, शोधायला लागेल. कारण ते थोडं फ्रेश होऊन आंघोळ वगैरे करून तर मंदिरात दर्शनासाठी जायचं आहे. तर पुढे कमान दिसते. त्र्यंबकेश्वर नदीमध्ये सगळ्यांचे हार्दिक स्वागत. चालत चालू आहे पुढेपर्यंत. आता इथे दिसतं आहे की त्र्यंबकेश्वर मंदिर तिथून अजून पुढे आहे. रुचनाथ मंदिर, कुशावर, तर लक्ष्मीनारायणचं सगळं पुढच्या साईडला आहे. तर इथे मला एक भेटले जे विचार होते त्यांचं, तर मी त्यांना नाही सांगितलं. आणि आणखी थोडंसं पुढं आलो आहे, जिथून मंदिर आणखी जवळ आहे. पुढे दिसतं तुम्हाला त्र्यंबकेश्वर मंदिर. आणि मग म्हटलं की आपणच शोधूयात कुठे रूम भेटते. तर एक रूम भेटलेली आहे. तर आपण फ्रेश होऊयात. तर उजेडलेले जवळपास सकाळ झाली आहे आपली आता. आणि आपल्याला निघायचं आहे. तर कॅमेरा घेतला आहे. बॅटरी सगळ्या फुल चार्ज आहे. कॅमेऱ्यामध्ये आपण बॅटरी टाकून स्टार्ट करूया. SD कार्ड ऑलरेडी टाकलेलं आहे. जेव्हा आपण अनबॉक्सिंग केलेली तो व्हिडिओ तुम्ही ऑलरेडी अपलोड केलेला आहे. तो जाऊन तुम्ही बघू शकता. आय बटनमध्ये तुम्हाला लिंक दिसेल. तर हा आहे आपला कॅमेरा DJI Action 5 Pro. तर ती केस काढल्यानंतर आपल्याला त्यात बॅटरी टाकता येईल. SD कार्ड आपण डायरेक्टली टाकू शकतो, चार्जिंग डायरेक्टली करू शकतो. पण बॅटरीसाठी आपल्याला काढायलाच लागेल केस. पूर्ण प्रेस करून झाल्यानंतर थोडं ट्रिकी आहे केस काढणं. कारण म्हणजे सुपर टाईट फिट आहे त्या केसचा. म्हणजे त्याची एक गोष्ट चांगली पण आहे की बॅटरी टाकण्यासाठी त्याला ड्रॉप झाला कॅमेरा किंवा स्क्रॅचेस वगैरे येत नाहीत त्याला. SD कार्ड म्हणून आपल्याला हे केस लागेल, रिक्वायर्ड आहे. मग आपण त्यात आता बॅटरी टाकायची आणि फक्त स्टिकला अटॅच करायचं आहे. मला असं वाटतं की स्टिक नको घ्यायला. कारण इश्यू काय आहे ना की मोस्टली मंदिरांमध्ये कॅमेरा घेऊन जायला अलाउड नसतं. तर ते ठेवताना इश्यू आहे. कारण स्टिक पॉकेटमध्ये नाही फिट होणार आहे. फक्त कॅमेराच घेऊन जाऊ असं करायचं. तर तेच करूया. बॅटरी टाकूया. SD कार्ड तुम्हाला दिसतं आहे. SD कार्ड ऑलरेडी टाकलेलं आहे. आणि म्हणजे आपल्याला बॅकअपची तर अशी काही गरज नाही. दर्शन लवकर होऊन जाईल. तर एकच बॅटरी इनफ आहे. ते टाकून पटकन आपण निघूयात मंदिराकडे जायला. कारण लाँग विकेंड असल्यामुळे जसं आपण आलो लवकर तसं लोक पण आलेले असू शकतात, गर्दी असू शकते. त्यामुळं आपल्याला लवकर निघायला पाहिजे. म्हणजे येताना असं काही जास्त काय म्हणतात त्रास नाही वाटलं. कारण स्लीपर बस होती, AC होती. त्यामुळे मस्त निवांत आरामात झोपून आलो. सकाळी इथं पोचल्यानंतर ड्रायव्हरने सांगितल्यानंतरच उठलो की त्र्यंबकेश्वरमध्ये पोचलं म्हणून.
आणि फक्त हॉटेल शोधायच्या वेळेस जरा माहीत नव्हते इथले ऑप्शन्स काय आहेत, पण बऱ्याच जणांनी सांगितलं होतं की मंदिराजवळ भेटते, त्यामुळं मी इथं आल्यानंतर बघितलं. आणि इथं खूप जास्त बजेट फ्रेंडली चीप कॉस्टवाले ऑप्शन्स आहेत, पण इशू काय ना की ते रूम पण तसे आहेत. तर एवढं दुरून यायचं आणि असं कोणतं तरी ह्याच्यात राहण्यापेक्षा थोडे जास्त नाही, 300-400 रुपये मॅक्स 500 रुपये एक्स्ट्रा जातात. पण चांगली रूम असेल तर गरम पाणी असं प्रॉपर सगळं क्लीन होऊन असेल, जरा फ्रेश वाटतं लोक जायला. कॅमेराचे इन्स्ट्रक्शन आले ते आपण स्टार्ट न करता स्किप करून कॅमेरा जस्ट यूज करूयात आणि आपण निघालो होता मंदिराकडे. आपण आलेलो आहे आता मंदिरामध्ये. मंदिराचं काम झालं आहे तिथे बांबू वगैरे लावलेले आहेत. असंच भीमाशंकरला मागे गेलो होतो त्यावर तिथं पण काम चाललं होतं आणि आत्ता त्र्यंबकेश्वरला आल्यानंतर तिथं पण काम चालू आहे. तसं काही गर्दी नाही आहे एवढी, पण आहेत लोक बरेच आहेत. आपण आता आतमध्ये गेल्यानंतर कळेल की वेटिंगला लाईनला इतकी गर्दी येते. आत्ताच ह्या काकांनी टिक्का लावलेला आहे आपल्या महादेवाचा. काही दक्षिणा आहे. टोपली घेतलेली आहे पण देवाला फुलं वाहण्यासाठी. माहीत नाही आता हे आतमध्ये सगळं घेतात की नाही, तरी बघूयात आपण. सूर्योदय मस्तपैकी आणि मागे ब्रह्मगिरी पर्वत आहे. आपण चाललो दर्शनासाठी शुक्रवार आहे. आता अंदरात जायची आपण बाबांकडून पंचा घेतलेला आहे. पंचा घालून आपण आपण जाऊया. आपण हा पंचा घालून जाऊ मंदिरात दर्शनाला. आतमध्ये लाईन पूर्ण मोकळी आहे, कोणीच नाही आहे. आज बहुतेक वीक शुक्रवार आहे त्यामुळं लोकांना येत लोकांनी इथे जे ग्रिल आहे लाईनमध्ये पार्टिशन करायला लावलेलं आहे, त्यातला पण दोरे बांधलेले आहेत. हे फॅन्स जे स्टँडवरती आहे त्याच्यावरती फुलं वाहिली आहेत. हे मोकळ्या ज्या देवळं आहे तिथं दिवे लावायला जुन्या काळात तयार केला, त्याच्यात फुलं टाकलेली आहेत. म्हणजे भक्ती ठीक आहे, अंधश्रद्धा पण लोक बरेच इथं हे करतात. म्हणजे तिथं वास्तुरचना बघणार नाही, त्याचं शिल्पकला बघणार नाही, पण हे असं काय करायचं असेल ना, एकाने केलं की त्याच्या मागे 10 लोक करतात. म्हणजे मंदिराची स्थापत्य एवढं सुंदर आहे, त्याची कलाकुसर, त्याचं जे बांधकाम आहे त्याच्याकडे कुणाचंच लक्ष नाही. लोक फक्त दर्शन घ्यायचं ह्याच्यात मागे लागले. म्हणजे इतकी सुंदर कलाकुसर आहे, तुम्ही जर बघितलं तुम्हाला दिसेल, मी झूम करतोय तर म्हणजे दगडात कोरले. असं नाही आहे की हे असं काहीतरी आणले दगडात कोरले. विचार करा त्या काळात इतकी नाजूक कशी डिझाईन करणं, सुंदर असं कोरीव काम करणं, मूर्ती जशाच्या तशा, म्हणजे एकसारख्या जर 4 मूर्ती असतील 4 कोपऱ्यावरती मंदिराच्या, तर सेम टू सेम एकदम डिट्टो सेम बनवलं. म्हणजे इतकं मस्त त्यांनी हे केलं. लोक आता महादेवाचा गजर करत आहेत. पुढं आल्यानंतर हे बघितलं तर इथे नंदीची एक मूर्ती आहे,
पण ती मूर्ती तर ठीक आहे, लोक दर्शन घेण्यासाठी जातात आतमध्ये, पण इथं जे डिझाईन बनवले त्यांनी प्रकाशात येण्यासाठी त्याच्यात पण फुलं वाहिली. मूर्त्या बघा ना तुम्ही, मूर्त्यांची कलाकुसर बघा, एकदम सिमेट्रिक आहे, म्हणजे समान आहेत. मधोमध जर रेषा आखली तर दोन्ही साईडला समान तुम्हाला दिसतं. कुठंच असं म्हणणं नाही आहे फुलांची नक्षी कुठंच चुकी नाही. इतकी वर्ष, हजारो वर्ष झाले असेल, पण मंदिराची कलाकुसर, घडीव काम अजूनही असतं. म्हणजे इथल्या मूर्त्या ज्या घडवल्यात ना, ते खांब जे दिसत आहेत त्याच्यावरती, म्हणजे त्या दरवाजातले जे खांब आहेत त्याच्यावर पण एवढी बारीक कलाकुसर आहे की जे साखळीची नक्षीकाम आहे, ते साखळीच्या ज्या कडे आहेत ना त्यासुद्धा बरोबर दोन्ही बाजूला समसमान आहे. म्हणजे एका साईडला जास्त, एका साईडला कमी असं एक रीलवर पण दोरं बांधलेले. आणि लोकांनी त्या खांबाच्या नक्षीकामात जिथं अशा पोकळ हे जागा तिथं सुद्धा फुलं कोंबलेली आहेत. म्हणजे ठीक आहे यार, भक्ती कुठे आहे करता कुठे, म्हणजे चांगली जी नक्षीकाम आहे, चांगलं जे काम आहे लोकांनी, कारागिरांनी केलेलं ते खराब करायचं. जतन काही नाही करायचं, जपणूक काही नाही करायची, आपल्याकडून काही जपणूक होत असेल ते नाही करायचं, पण खराब करायचं. तर आता गर्दी एवढी आहे आणि दरवाजाजवळ पोचलो ऑलमोस्ट. गर्दी म्हणजे काहीच नाही आहे, सकाळी कमी आहे. पण हे गणपती मूर्ती बघा, ती पण एकदम घडवलेली कोरीव काम, पण साफसफाई केलेली नाही त्यामुळे ती दिसत नाही क्लिअर. दरवाजाजवळ पोचल्यानंतर कळलं की आतमध्ये भोग लावायचं चालले, त्यामुळं खूप वेळ लागणार आहे. मंदिरात दार बंद करतात ते. तोपर्यंत मी मूर्त्या बघून घेतल्या सगळ्या, की वेगवेगळ्या आकाराच्या मूर्त्या आहेत. इकडे बघा, हे असं शेषनागाची नक्षी आहे. हीच सेम टू सेम नक्षी उजव्या बाजूला पण आहे. असे घडे आहेत, घड्यांची नक्षी आहे. हे माहीत नाही, काही म्हणजे जुन्या काळातलं गंधर्व, अप्सरा असं काहीतरी असली मूर्त्या बघावं लागेल. पण त्या एकदम सेम डाव्या आणि उजव्या साईडला सेम टू सेम नक्षी आहेत. आणि पायाखाली मी लक्ष दिलं, जिथं पायरी आहे ते आतमध्ये जायची, तिथे शंखाची नक्षी आहे. शंख असे कोरलेले, जे तिथं म्हणजे मंदिर आतमध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश असं तिन्ही एकत्र आहेत. तर हे जे नक्षीकाम आहे ना ते सगळ्या प्रवेशद्वारांवरती सेम आहे. इथं गर्दी आहे त्यामुळं हे एवढं दिसणार नाही क्लिअर तुम्हाला असं स्पष्ट. आणि जेव्हा आपण दर्शन करून बाहेर जाऊ तिथे तुम्हाला दाखवतो मी की कोणत्या प्रकारचं नक्षीकाम आहे आणि किती सुबक त्या कारागिरांनी काम केलेलं आहे. इतक्या वर्षापासून हे टिकून आहे. आत्ता ते आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे लोक आलेत, म्हणजे लावलेत, मी वरती बघितलं मंदिराच्या साईडने, तर त्यांचं चाललं आहे जीर्णोद्धाराचं काम. आतमध्ये बघितलं हे भोग लावायचं चाललं होतं, दरवाजा ओपन झालेला तिथं ते दिसत होतं CCTV लावलं त्यांनी. इथं खूप असं काटेकोरपणे ते पूजा वगैरे ची प्रथा सगळं पद्धत पाळली जाते आणि लोक आतमध्ये खूप जास्त आहेत. बाहेर गर्दी कमी आहे, पण हे भोग लावायचं जे चालू होतं त्यामुळं लोक आतमध्ये जाऊन थांबलेली आहेत आणि एकमेकाला चिटकून थांबले, त्यामुळे आतमध्ये लाईन खूप अशी मोठी दिसते, गर्दी भरपूर दिसते. आणि मध्ये खूप जण अभिषेक वगैरे पूजा हे ते चालू आहे. काही काहींचे प्रथा रीतिरिवाज आहेत, तर ते त्याच्यासाठी पण मध्ये लोक बसलेले आहेत मधल्या पॅसेजमध्ये, त्यामुळं आतमध्ये खूप गर्दी आहे. बाहेर थोडी तरी हवा आहे, ते आतमध्ये खूप असं कोंडल्यासारखं झालं असेल. इथून एवढं क्लिअर नाही दिसणार आहे, पण गर्दी आहे आतमध्ये. हे CCTVमध्ये दिसतं आपल्याला की त्यांनी ते आता चाले भोग लावायचं ते पूर्ण त्यामध्ये दर्शनासाठी चालू झालेलं आहे. आतमध्ये पण ह्या अशा संगमरवरी मूर्त्या आहेत, प्रत्येक मूर्तीच्या वेगवेगळी देवता आहे, तर ते माहीत नाही, पण हे असे तिथे मूर्त्या बघूनच असं एकदम मस्त वाटतं की किती त्यांनी त्यांचं कौशल्य किती जबरदस्त असेल की एवढं मोठं घडवायचं. हे डोम शेपचं मंदिर आहे आतून, आणि त्या काळी विदाऊट मशिनरी, विदाऊट एनी हेल्प सपोर्ट असं त्यांनी बनवलेली आहेत. म्हणजे मानलं पाहिजे त्या कारागिरांना. मी झूम करून दाखवतो आहे, दिसतंय की नाही माहीत नाही, कारण आतमध्ये खूप जास्त लाईट कमी होते, पण तुम्हाला दिसेल ते नक्षीकाम, मूर्तिकाम, सगळ्या मूर्त्या आतल्या भिंतींवरती कोरलेले. हे सगळं दगडी काम आहे, सगळं दगडात कोरलेलं आहे.
फोटोग्राफी अलाउड नाही आहे, त्यामुळं आतला फोटो नाही काढता येणार कारण गर्भगृह खाली आहे आणि आपण वरती थांबलो. हे गणपतीची मूर्ती एवढी मस्त वाटली नाही, एवढी फ्रेश जसं बघितल्यानंतर वाटतं. संगमरवराची मूर्ती आहे पूर्ण आणि एकदम अशी मस्त कोरलेली आहे. असं बघितलं ना तर म्हणजे तिथं लिहिलेलं आहे की गर्भगृह खाली असल्यामुळे लोकांना खाली जायला उतरायला त्रास होऊ शकतो, त्यामुळे हे वरूनच पूर्ण दर्शन दिसतं. वरती त्यांनी आरसा लावलेला आहे, त्या आरशातून दर्शन घेता येतं समोर दरवाजाच्या समोर गेल्यानंतर. तोपर्यंत हे CCTVतून आपल्याला दिसतं की काय चाललं आहे तिथं गर्भगृहामध्ये, ते चालूच आहे. खूप मस्त म्हणजे आतमध्ये गेल्यानंतर म्हणजे फ्रेश वाटतं, पण नक्षीकाम बघून आणखी फ्रेश वाटतं. बाहेर आल्यानंतर जर बघितलं असं मगाशी मी सांगितलेलं की हे जे मूर्त्या बसवलेल्या आहेत मंदिराच्या चारी साईडला आहेत, चारी बाजूला आहेत, तर त्यासुद्धा बनवताना ते संगमरवरानेच बनवल्यासारखं आहेत. पण त्यांच्यात पण एवढी अचूकपणा आहे ना, एवढा अचूकपणा आहे की इतक्या वर्षानंतर सुद्धा अजून तोच आकार, ते बारीक त्याच्यातले बारकावे सगळं आहे तसं आहे. तर दगडांची थोडी झीज होऊन असे कुठेतरी तडे गेलेले दिसत आहेत, पण ती कलाकुसर आणि जे कारागिरी आहे ना ती वाखाणण्यात येते एकदम. तर मंदिराचे ते सगळं काम चालू आहे जीर्णोद्धाराचं, आणि त्याच्यामध्ये इतिहास विभागाचे लोक काम करत आहेत. पण कारागिरांचं कौशल्य तर मानायला लागेल. जे तुम्हाला असं पायऱ्यांच्या डिझाईनचं जे दिसतं आहे ते खरं तर आतल्या बाजूला घुमटाकार आहे आणि वरून बघितलं तर त्याला असे पायऱ्या अशी टप्प्यांची नक्षी आहे. तर कलाकुसर आहे बनवताना पण एवढ्या बारकाईने म्हणजे प्रत्येक टप्प्याचा, प्रत्येक पायरीचा आकार समान त्यावेळेला काय यंत्र माहिती नाही, पण बनवताना कारागिरांनी तेवढे सगळं एक समान असं कुठे नक्षी मोठी कुठे बारीक असं नाही बनवलं. तेच तुम्हाला जे सांगितलं की जे प्रवेशद्वार आहेत त्याच्या इथली पण नक्षी त्याच सारखी आहे. इथून बाहेर जाण्याचा रस्ता आहे, जिथून आपण येताना बघितलं होतं उत्तर महाद्वार, ते हे समोरचं आहे. तर आतमध्ये अशी झाडं वगैरे दिसतात तुम्हाला, पण हे मेन मंदिराचं बांधकाम आहे. मुख्य गाभाऱ्याचं म्हणा किंवा त्याच्या बाहेरच्या बाजूच्या ज्या मूर्त्या आहेत ते जे अद्भुतच म्हणायला लागेल की एवढ्या बारकाईनं त्यावेळी कलाकारांची एवढी बुद्धिमत्ता, कसब सगळं पणाला लावून सगळं बनवलं आहे. इथं एक ब्रह्मदेवाची जे आपण म्हणतो ना की दत्तात्रय किंवा ब्रह्मदेव जसं हे आपण म्हणतो ती त्रिदेवांची जी मूर्ती आहे ते असं त्याचं हे शिल्प आहे, त्याची मूर्ती आहे. आणि आजूबाजूला असे खांबांचे तुकडे ह्याच्यात पण असे बारकावे दिसत आहेत. तर इथं खरी उन्हामध्ये ठेवून घेऊन याच्यावर पाणी लोकांनी ओतून ते झीज झाली आहे त्याची, पण तरीसुद्धा मूर्तिकाम तर आहेच. मग देवला असेल एका मित्राकडे मोबाईल दिला, मग आपला जो ॲक्शन कॅमेरा घेतला आहे तो म्हटलं महादेवाच्या पायरीला पोचला आणि दर्शन घ्यावं. मग ते ठेवला, दर्शन घेतलं. पूजारी विचारत होते काय अभिषेक वगैरे पूजा वगैरे आहे का, आपण बाबा दर्शन घेतलं आहे बस तेवढंच ठीक आहे. इथं थांबलेलो तेवढ्यात तिकडून कारकीर वगैरे सगळे जे कोण अधिकारी होते कोणते ते आले आणि ते म्हणले की तो गोप्रो आपल्याला गोप्रो नाही कॅटेगरी ते कॅमेरे वापरायला मोबाईलचं म्हटलं. मग ह्या कॅमेऱ्याला उलटं झूम होत नाही, त्यातून असं काय बारीक काय दिसत नाही. मोबाईलमधून हवं तेवढं आपण झूम करू शकतो. मग ॲक्च्युअल इश्यू मोबाईलच्या कॅमेऱ्याला आपल्याला
पण म्हटलं की गोप्रो DJIला ॲक्शन कॅमेराजला पण जसं मी तुम्हाला सांगितलं की मला तिथे दरवाजांच्या इथं असे तर इथं क्लिअर दिसते आपल्याला कसे जसे आपले आत व्यवस्थित त्याच्यासमोर तर तसेच सगळ्याच्या बाजूने ते तसेच बारका तर मग मी सगळं असं केल्यानंतर बारकाईनं सगळीकडं असं बघत होतो. दर्शन घ्यायला तर गेलो, दर्शन तर झालं घेतलंच, पण हे जे बारकावे आहेत हे बघायचे होते. कारण ह्या ज्या कलाकुसर आहेत, ही जी शिल्प आहेत ही लोकांच्या मूर्खपणामुळे म्हणा किंवा हे ऊन वारा पाऊस त्याच्यामुळे म्हणा याची चीज होते आणि ह्याचा तरी जीर्णोद्धार होतो आहे. पण बऱ्याच ठिकाणी बऱ्याच मंदिरांचा तर जीर्णोद्धार सुद्धा होत नाही. मग तिथं तर ते तसंच झीज होत राहते आणि हे बघायला भेटत नाही. म्हणून हे म्हणजे मंदिरांमध्ये ह्याच्या गेल्यानंतर किंवा कुठे अशा ऐतिहासिक ठिकाणी गेल्यानंतर मी हे असे बारकावे असे शिल्प किंवा असे कलाकुसर बघतो आणि जमलं तर रेकॉर्ड करून घेतो. कारण ते खूप असं कलाकारांचं कौशल्य त्यात असं पणाला लागलं होतं. त्यामुळं तर ही ह्या मूर्तीची झीज झाली आहे त्याचं पण आता ते जीर्णोद्धार करताना ते लोक करतील त्याला दुरुस्ती. पण खरंच खूप काही बघण्यासारखं आहे त्र्यंबकेश्वरच्या मंदिरामध्ये. तर ती स्थापत्यकला ही एकमेवाद्वितीय आहे. म्हणजे असं दुसरीकडे बघायला नाही भेटेल. मी अजून अशा एवढ्या जास्त ऐतिहासिक वस्तू नाहीत बघितलेल्या आहेत किंवा अशी मंदिरं पुरातन मंदिरं. पण असं वाटतं की हे असं एकमेवाद्वितीय उदाहरण असतं. एवढं बारकावे एवढी बारकाईने केलेले कलाकुसर प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली आहे. म्हणजे समान घडवले आहेत, एक समान आकाराचे आहेत, असे कुठे वेगवेगळे नाही आहेत. त्या काळात म्हणजे जेव्हा असं कॉपी पेस्ट करायची विषयच नव्हते त्यावर जे काही आहे ते बघून लक्षात ठेवूनच केलेल्या गोष्टी. तर जसं मी तुम्हाला येताना इंडिव्हिज्युअल सांगितलं की ह्या ज्या बारकावे छोटे छोट्या मूर्ती छोटे छोटे कलाकुसर फुलांची नक्षीकाम गणपती मूर्ती हे गंधर्व अप्सरा ह्याच्या मूर्ती वेगवेगळ्या देवांच्या मूर्ती हे घंटी किंवा जे माठ किंवा डेऱ्याच्या आकाराचे ज्या बारकावे ते सगळीकडे एक समानता आहे. म्हणून अशा ठिकाणी गेल्यानंतर दर्शन घेणं तर आहेच पण त्यासोबत अशा गोष्टी बघणं त्याच्यात काय केलं लोकांनी इतक्या वर्षापूर्वी तुमच्यासाठी जे बघण्यासाठी तुम्हाला जे वाटतं त्याच्यामध्ये त्यांचं किती मोठं योगदान आहे ते बघणं खूप महत्त्वाचं आहे. जसं सांगितलं की ते बघा तर ते तिथून आत जायला आपण जातो तिथं उंबऱ्याला जे आहे तिथं त्यांनी असे शंखांचं नक्षीकाम आहे. अशी शंखांची डिझाईन आहे. खाली सुद्धा छोट्या मूर्त्या आहेत त्यात पण असं बारकावे बारकाई मानण्यासारखं एकदम.
तिथून बाहेर आल्यानंतर जसं मला मी म्हटलं तसं हेच बघत होतो मंदिराचं ॲक्शन, मंदिराची कलाकुसर वगैरे, आणि माझ्या हातात तो DJI ॲक्शन कॅमेरा होता. इव्हन मी मोबाईलमधूनच रेकॉर्ड करत होतो. मोबाईल आला बघितल्यानंतर हे आपले सर आले, जसे मगाशी मोबाईल आहे ना, पण मोबाईल माहिती ऑफ इंडियामधून आहेत आणि ते अधिकारी आहेत. तर त्यांनी मला सांगितलं कॅमेरा दोन्ही सेम मोबाईलला चालेल पण ॲक्शन कॅमेरा नाही चालणार. तर आत जाताना आपण जे बघितलेलं मंदिराचं उत्तर महाद्वार, तिथून आपण आता बाहेर पडलो आहे. गर्दी आता वाढायला लागली आहे कारण जवळपास दुपार होत आली आहे. तर बाहेरगावरून येणारे लोक जे आरामात निवांत दर्शन घेऊन आले असतील ते आता येतात, त्यामुळं आता गर्दी वाढते. इथं बाहेर पण तुम्हाला दिसतं आहे की किती गर्दी आहे, आणि भरपूर लोक आता लॉंग विकेंडमुळं पण बाहेर पडत आहेत. तर ते उद्या आणि परवाचा भरपूर गर्दी असेल. तर हे बाजारपेठ आहे त्र्यंबकेश्वरमध्ये. इथून जाताना मग मी घरात विचारलं की इथे स्टँड कुठे आहे, कारण मी बसचं शेड्यूल चेक केलं. तर त्र्यंबकेश्वरमधून पुण्याला जाणारे डायरेक्ट बस रात्रीच असतात फक्त 10. तर आता आपण खूप लवकर दर्शन झालं तर इथं थांबून काही बघण्यासारखं आणखी नाही आहे. तर आपल्याला पुण्याला जाण्यासाठी काय करायला लागेल तर त्या मी विचारलं. त्या म्हटलं की इथून तुम्ही नाशिकला जा, नाशिकमधून सारख्या बस चालू असतात. तर इथून नाशिकला जायला काय पर्याय आहेत का? तर आपण इथून जाणार आहे नाशिकला. नाशिकवरून पुण्याला जायला खूप साऱ्या बसेस आहेत. त्र्यंबकेश्वरमधून पुण्याला जायचं असेल तर फक्त रात्री 9 नंतर बस चालू होतात. सकाळी 5-6 जास्त पोहोचतात. पण नाशिकवरून 1-1 ते 2-2 तासाला बस असतात असं सांगितलं आहे. त्यामुळे तिकडे जाऊन बस नाशिक 1 तास. आपण नाशिकला जायला त्र्यंबकेश्वर बस स्टँडवर, त्र्यंबकेश्वर बस स्थानकातून आपण जाणार आहे नाशिकला. तर नाशिकमधून पाहिजे तेवढ्या गाड्या आहेत पुण्याला जायला. आणि इथं जर थांबलो तर इथून 2 वाजता आहे. तिकडे नाशिकला घेतो, नाशिकवरून डायरेक्ट पुण्याला जाते. 2 वाजता बस आहे. गर्दी बघितली, गर्दी खूप बरेच म्हणजे शाळेतून लक्षण गर्दी आहे. नाशिकला जाऊन तिथून पुण्याला गेलो. गाड्या केलं जातं, गाडीत बसून पण निघूया. चौकशी कक्षात आत्ता चौकशी केल्यानंतर त्यांनी सांगितलं की आत्ता बस लागली आहे नाशिकला जायला. तर हीच बस आहे बहुतेक, बोर्डवर हां हीच बस आहे नाशिक लिहिलं आहे. तर ही बहुतेक शटल आहे आणि त्र्यंबकेश्वर नाशिक ही अशी शटल आहे बहुतेक. तर बरेच लोक थांबले, मधल्या स्टॉपला उतरणार असतील किंवा नाशिक त्र्यंबकेश्वर क्रॉस करणार असतील. तर गर्दी भरपूर आहे. बघूयात आतमध्ये जाऊन सीट पकडूया.
कसं तरी आतमध्ये एवढ्या गर्दीतून चढल्यानंतर मी बसणारच होतो, तेवढ्यात बघितलं की आपल्या खिडकीतून कुणीतरी पिशवी ठेवली आहे. प्रेग्नंट होते बाई, पण बोलायची भाषा तर एवढी ही होती ना, मला म्हणे की आम्ही जागा पकडली आहे, पिशवी ठेवली आहे. तर काय बोलणार, काढली बॅग आणि म्हटलं बसा. या अशी कंडिशन असते आपल्या इथं, ज्यांना काय असं हेल्प करायला जावं ते स्वतःच डोक्यावर असतात. बस गेल्यानंतर पहिली बस करायची, बसमध्ये बसलो. कंडक्टर आले आणि त्यांनी तिकीट विचारलं. आपलं तर ठरलं डायरेक्ट नाशिकला जायचं होतं, तर नाशिक सांगितलं. तिकीट दिल्यानंतर आपलं बाहेर बघत प्रवास करत निघालो. नाशिकला येऊन पोहोचलो. आता उतरूया बसमधून खाली. ते एजंट लोक विचारायला आलेत की पुन्हा का पुन्हा, मग आम्ही सांगितलं नाही सेटने जायचं. पण कसं आहे, कधी कुणाला किती तिकीटं भरतात माहीत नाही. मग तिथं आतमध्ये जाऊन चौकशी करूया, मग बघू बस किती वाजता. पुण्याला जाण्यासाठी आपल्याला सांगितलं आहे की नवीन स्टँडवरून जुन्या स्टँडला जायचं. जुन्या स्टँडला त्या गाड्या थांबणार आहेत. जुन्या स्टँडला गाडी बघायचं. हे नाशिकचं जुना स्टँड आहे. इथं नाही भेटले तर आपल्याला प्रायव्हेट बस बघायला लागेल. काय आता स्टेशनवरती आम्ही पुण्याची गाडी बघायला आलो आहे आणि सासवडला जाणारी गाडी सापडली. दोघं आहे म्हणजे कोइन्सिडन्स. स्लीपर बघणार होतो ते डायरेक्टली आता साधी गाडी पोचून जायला सासवडची गाडी बघूया. हॅलो बाय बाय, भेटूया आपण बसमध्ये आता. तर ही बस आपली सासवडची. चढलो वरती. गर्दी तर नव्हती कारण स्लीपर नाही, स्लीपरमध्ये लोक जास्त आहेत. तर आपली सीट पकडून बसलो, बॅग ठेवली.
So off to Pune now with photos, videos. ही बस सासवडला चालली आहे. पुणे स्टेशनला आधी जाईल सासवड. आपल्याला हडपसरच्या जवळ पडेल. आपण डायरेक्ट हडपसरला उतरू शकतो. तसंच करूया. बस पोचायला हे बस पोचल्यानंतर आराम बाय बाय नाशिक, बाय केशवर. तर बस नाशिकमधून निघाल्यानंतर आता पुण्यात पोचायला कमीत कमी 9:30 वाजणार आहेत असं त्यांनी सांगितलं कंडक्टरने. कारण ही बस फिरून जाते राजगुरुनगर, नारायणगाव त्या साईडने, त्यामुळे वेळ लागेल. तर आता काय पर्याय नाही, आराम करूया. उतरल्यानंतर रूमकडे जायला आपल्याकडं कॅब किंवा ऑटोच बघायला लागेल. तर बस जेवायला थांबायला खूप वेळ आहे आणखी. तर इथे थोडंसं बसच्या कुठल्या तरी गावामध्ये थांबलेले, तर तिथून खायला काय भेटते का मग उतरलो खाली. तर इथं फेमस आहे उलटा वडापाव. तर काय ते घेतला, मला माहीत नव्हतं काय ते. नंतर मग मी सर्च केलं, कळलं की तो उलटा वडापाव आहे. ॲटलिस्ट बस थांबेपर्यंत काहीतरी पोटात घेतलं, कारण सकाळी थोडासा नाश्ता केला होता मंदिरातून बाहेर आल्यानंतर. त्यानंतर परत काही खाल्लं नव्हतं बाहेर. तर संध्याकाळ व्हायला आली आहे, तर एकदम मस्त असं ऊन थोडं आणि थंड हवा येते खिडकीतून. हायवे तर भरपूर गाड्या आहेत, मस्त वाटतं आहे. तर आता आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना टाटा बाय बाय. असाच एक पुन्हा ब्लॉग घेऊन येतो आहे तुमच्यापर्यंत. तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लोकांसोबत शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. तुम्ही जर वेकेशनमध्ये तुम्ही सुद्धा आला होता लॉंग विकेंडच्या वेळेला, तर किती गर्दी होती, काय गर्दी होती, ते तुमचा अनुभव सांगा. तर भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. पुढच्या व्लॉगमध्ये असंच कोणतरी एखाद नवीन ठिकाण जिथे आपण रेग्युलरली जातो किंवा काही तर नवीन गेलो आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहीत पडण्यासाठी किंवा असं बघण्यासाठी असं चांगलं असं एडिट करून कंटेंट करून बनवत असतो. तर ते तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला, जेणेकरून तुम्हाला असेच काही काही नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. तोपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. बाय.